वडील हिंदू, आई मुस्लिम. आमदाराचं नाव मात्र शिवानंद पाटील आणि ताफ्यातील प्रत्येक गाडीचा नंबर मात्र 786. ही आहे राजकारणातील इंटरेस्टिंग कहाणी. हो, कहाणीच. ही कहाणी आहे कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार शिवानंद पाटील यांची. शिवानंद पाटील हे कर्नाटक सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवलेले राजकारणी आहेत. ते कर्नाटक सरकारमध्ये सध्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ते कर्नाटक राज्यातील बसवन्न बागेवाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतात. ते हिंदू लिंगायत असून देखील त्यांच्या प्रत्येक गाड्यांचा नंबर हा 786 आहे. हिंदू लिंगायत असून सुद्धा मुस्लिम धर्मियांचा असलेला हा 786 नंबर त्यांच्या गाडीवरती कसा काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. हो, नक्कीच कुतूहलाची गोष्ट आहे. तर हा विषय असा आहे की शिवानंद पाटील यांचे वडील सीताराम पाटील यांनी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं. विजापूरमध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा एक पुत्र झाला. त्याचं नाव ठेवलं शिवानंद पाटील. पुढे जाऊन शिवानंद पाटील हे राजकारणात आले आणि राजकारणात ते अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी देखील झाले. आपल्या मुलाची जात किंवा धर्म हा वडिलांचीच जात व धर्म असलेला येत असतो. परंतु आईची आठवण राहावी व आईच्या स्मरणार्थ त्यांनी गाडीला 786 हा नंबर वापरलेला आहे आणि त्यामुळेच ह्या त्यांच्या गाडीच्या 786 नंबरची चर्चा सातत्याने भारतभर होत असते व अनेक तर्कवितर्कही लावले जातात. परंतु सत्य इतकेच की शिवानंद पाटील यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं होतं, म्हणून ते आईच्या स्मरणार्थ गाडीला 786 हा नंबर वापरत असतात. मात्र ते धर्माने हिंदू लिंगायतच आहेत आणि हिंदू पद्धतीनेच ते राजकारण करीत असतात व हिंदू पद्धतीनेच ते जीवन जगत आहेत, एवढेच नक्की.